नमस्कार, आप देख रहे हैं सी न्यूज भारत और मैं हूं ऋषभ सक्सेना। खबर महाराष्ट्र के नांदेड़ गांव से है, जहां के सरपंच मुखिया के तकलीफ से एक महिला ने अपनी जीवन लीला समाप्त कर ली। बता दें कि कंधार तहसील के बोरी बुद्रुक गांव की एक महिला ने गांव के सरपंच द्वारा दी गई तकलीफ के चलते अपनी जीवन लीला समाप्त कर ली है। इस मामले पर महिला के परिजनों का क्या कुछ कहना है, आइए सुनाते हैं। कागद आहे ते सगळे खोटा पंचनामा केला की आम्ही एकटेच राहतोय म्हणून 25 वर्षाचा कब्जा माझ्या बापाचा आणि सगळ्या सिस्टमनी मिळून जेवढा म्हणजे त्रास देऊ वाटेल तेवढा त्रास दिला आणि या त्रासाला कंटाळून माझ्या आईने आत्महत्या केली। आणि त्या आत्महत्याला जबाबदार जर कोण असेल, बालाजी खंडोजी जुम्माड आणि त्याच व्यतिरिक्त की जे प्रशासन आहे, कंधारचे जे काही प्रशासन आहे ते सगळे त्याच्या वशीज आहेत, मी तुम्हाला दिलेले आहेत। इव्हन कलेक्टर ऑफिसला सुद्धा मी अर्ज दिलेला आहे, पण याच्यावरती कुठलाही निकाल न निघता अजूनही आरोपी फरार आहे, अजूनही आरोपी सापडलेला नाहीये। माझी आई तर परत येणार नाहीये, पण हा लढा एवढ्यासाठीच आहे की अशा कितीतरी आई असतील, अशा पोलीस स्टेशनच्या असतील किंवा जे तुमचे तहसील असतील किंवा कुठले ग्रामसेवक असतील, या सगळ्यांच्या चक्रा मारून मारून मरतात, त्यांना कधीच न्याय मिळत नाही। आणि आज जर तुम्ही आवाज उठवला नाही, फेसबुकला सगळं लाईव्ह आहे, उठवलं नाही, माझ्या बापाचं तर ठीक आहे, पण असे कितीतरी बाप सगळं रान लागल आणि गाव सोडून पळून जायला मजबूर होतील। एक सरपंच मेलाय तर सगळा महाराष्ट्र पेटलाय, पण आज एका शेतकऱ्याची बायकोने आत्महत्या केली, त्याला प्रवृत्त करून मारले गेले, त्याच्यासाठी सुद्धा आवाज उठला पाहिजे। आणि असे जे सरपंच आहेत त्यांना डांबलं पाहिजे आणि सगळ्याची पाहिजे। माझ्या आईची अजून आम्ही तिथून बॉडी ताब्यात घेतलेली नाहीये, जोपर्यंत तो आरोपी त्याचा नॉट रिचेबल आहे म्हणून आम्हाला कळवण्यात आले, पण जोपर्यंत तो तिथे अटक होणार नाही तोपर्यंत मी पोस्टमॉर्टमला सुद्धा जाणार नाहीये आणि आम्ही कुठली म्हणजे ते लाश सुद्धा आम्ही ताब्यात घेणार नाहीये। ही आमची शेवटची लढाई आहे आणि ह्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांना मदत करायची। आज माझ्यावरती बारी आली, प्रत्येक घरामध्ये माझ्यासारखा मुलगा असतो जरुरी नाहीये, हे तुम्हाला पण ठरवायचे। तुम्हाला सुद्धा हे असे जे काही फेक लोक असतील ना, यांच्यासाठी तुम्हाला सुद्धा लढा द्यायचा आहे। आणि हा माझ्या एकट्याचा लढा नाही, माझी आई मरताना मला सांगून गेली, माझं उरलं आयुष्य चांगलं जगू शकलो असतं, पण अशा डेलीच मारले या सगळ्यांनी, तर मी मेले तर ठीक आहे, पण न्याय भेटला पाहिजे आणि ही लढाई आमची न्यायाची आहे। त्यानंतर आपली भूमिका काय राहणार आहे, त्याचं सरपंच पदाने येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ना तो सरपंच की लढला नाही पाहिजे, लिगली त्याच्यावरती बंद आली पाहिजे। माझ्या घराला लाईट नाही दिली, पाणी नाही दिलं, घर बांधू दिलं नाही, आणि आज माझी आई तिथे लावारी सारखी पडू नये, मला घर नाहीये तिथे, तिथे ठेवायला सुद्धा 4 घंटे, कुठे नेऊन ठेवू, रस्त्यात आणून ठेवू की कुठे नेऊन ठेवू, 2 महिने परत सांगतो। प्रशासनाने आपल्याला काय आवाहन केलंय? प्रशासनाने आता एफआयआर रजिस्टर करून घेतला याच्या अंतर्गत किंवा त्यांनी खंडणी केली किंवा हे केले म्हणून, पण आता त्याच्यावरती ह्याच्यावरती सगळ्या आमदाराचा सुद्धा हात आहे, त्याच्यामुळे तो अरेस्ट होईल की नाही याची सुद्धा आम्हाला शाश्वती नाहीये। तिथे लावारी सारखी मत आहे, लोकप्रतिनिधी मधून काय काम आहे यांचं? लोकप्रतिनिधी मधून एका सुद्धा आमदाराचा किंवा कोण शिवराज भुकरेचा चुलत भाऊ आहे। आता लास्ट 25 वर्षापासून आम्ही कंटिन्युअसली या त्रासामध्ये आहोत। कंटिन्युअसली वारंवार त्यांनी फॉलोअप घेऊन प्रत्येक अधिकाऱ्याला, सरपंचाला, ग्रामसेवकाला, इतर कर्मचाऱ्याला सुद्धा प्रत्येक वेळेच त्यांनी नोटीस जेवढं होईल तेवढं त्यांनी फॉलोअप घेऊन काम करण्याचा प्रयत्न केला, पण कुठल्याच अधिकाऱ्याने या कुठल्याही गावच्या ग्रामपंचायतच्या सरपंचांना सुद्धा याला न्याय दिलेला नाही। जाणून बुजून अत्याचार करून प्रत्येक लास्ट 20 दिवसापूर्वापासून घर बांधणं चालू आहे। 20 दिवसापासून कंटिन्युअसली धमकी देणं, मारण्याची धमकी देणं, त्याला खपून टाकतो, हे करतो, काम बंद करण्याचा प्रयत्न करणं, प्रत्येक गोष्टीला त्रास देण्याचा प्रयत्न करतोय। आणि त्याच गायराना म्हणजे जवळपास 40 ते 50 घरं आहेत, त्याच्या सल्ल्याने ती घरं झालेली आहेत। त्या घरांना कधी काही करत नाही, पण वैयक्तिक एका घराला टार्गेट करून जाणून बुजून त्या घराला अडवणूक करणं आणि जाणून बुजून मारण्याची धमकी देतो दर वेळेला। प्रत्येक वेळेला आम्ही जवळपास घरचे शेतकरी कुटुंब असल्यामुळे एवढे आम्ही हे नाहीयेत, तरी आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न पूर्ण केलेले आहेत। कर्मचाऱ्याला, पोलीस स्टेशनला सगळ्या बाबतीत आमच्याकडनं दिलेले आहेत, तरी सुद्धा प्रत्येक वेळेला त्यांनी त्रास देऊन मारण्याची धमकी देतो। महाराष्ट्र के नांदेड़ से सी न्यूज संवाददाता दिगंबर जी तेलंगे की रिपोर्ट। इस खबर में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम खबरों के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत।